जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, छावा चित्रपट तुम्ही पाहिला असेल। छावा चित्रपट हा महाराष्ट्रात प्रदर्शित झाला, परंतु फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारताला या छावा चित्रपटानं मित्रांनो वेड लावला आहे। छावा म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। तर छत्रपती संभाजी महाराज यांना जवळपास 40 दिवस यातना देऊन छत्रपती संभाजी महाराज यांना जीवे मारण्यात आलं। या चित्रपटामध्ये संपूर्ण जिवंत आकृती या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खानवे पाटील आपल्या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांना डायरेक्ट का मारण्यात आलं नाही किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या समोर काही महत्त्वाचे 3 मुद्दे औरंगजेब यांनी मांडले होते। तर ते नेमके मुद्दे कोणते आहेत मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहेत। तर छत्रपती संभाजी महाराज छावा म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना मुकर्रब खान याने धोक्याने पकडून छत्रपती संभाजी महाराज यांना 40 दिवस यातना देऊन जीवे मारण्यात आलं। तर हे जीवे मारण्यात का आलं हे आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणारच आहेत, परंतु त्याआधी छत्रपती संभाजी महाराज यांचे हाल का करण्यात आले किंवा त्यांना डायरेक्ट का मारलं नाही हे आपण अगोदर पाहूया। तर मित्रांनो, मुघल सम्राट औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात भरपूर असे प्रखर संघर्ष झाले। औरंगजेबाने हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या, पण छत्रपती संभाजी महाराजांनी अतुलनीय पराक्रमाने त्याला प्रतिकार केला आणि छत्रपती संभाजी महाराज 1681-1689 या काळात मुघल सैन्याला सातत्यात अडवले आणि अखेर गुप्तहेरांच्या मदतीने औरंगजेबाने संभाजी महाराज यांना पकडलं। अमानुष छळ करून त्यांची हत्या केली, मात्र त्याग आणि शौर्याने ते अजरामर झाले। संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी औरंगजेबाला विरुद्ध लढा सुरूच ठेवला। त्यानंतर मुघल सम्राट औरंगजेब यांचा मृत्यू 3 मार्च 1707 रोजी अहमदनगर येथे झाला। त्याचे अंतिम संस्कार सुद्धा खुलताबाद येथे करण्यात आले, जिथे त्यांची साधी समाधी सुद्धा आहे। त्यांच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याच्या अधोगतीला सुरुवात झाली आणि पुढील काही दशकांमध्ये ब्रिटिश आणि मराठ्यांनी सत्ता ही मजबूत केली। परंतु मित्रांनो, संभाजी महाराज यांना हाल का करून मारण्यात आलं, कारण की ज्यावेळेस संभाजी महाराज यांना पकडण्यात आलं, संभाजी महाराज यांच्या समोर 3 महत्त्वाचे मुद्दे ठेवण्यात आले की संभाजी महाराज यांनी औरंगजेब यांची मुलगी जयबुन्निसा हिच्यासोबत जर विवाह केला तर छत्रपती संभाजी महाराज यांना जिवंत सोडण्यात येईल। परंतु मित्रांनो, तुम्हीच सांगा, कुठला असा राजा असेल की 53 वर्षाच्या वयाच्या मुलीबरोबर 22-23 वर्षाचा मुलगा हा लग्न करेल? ही एक सत्य परिस्थिती आहे। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा संभाजी महाराज यांच्या समोर ठेवला होता। तर संभाजी महाराज यांनी औरंगजेब यांना डायरेक्ट नकार त्या ठिकाणी दिला आणि या स्त्रीला आम्ही आई समान माते समान मानतो। त्यामुळं संभाजी महाराज त्यांनी सांगितलं की एक प्रकारे मी माझा मृत्यू स्वीकारेल, पण तुमची ही एक अट त्या ठिकाणी मान्य करणार नाही। आणि त्यानंतर दुसरी अट संभाजी महाराज यांच्या समोर अशी ठेवण्यात आली की संभाजी महाराजांनी जर मुघल साम्राज्याला सामील झाले आणि जर त्या ठिकाणी मुस्लिम धर्म जर स्वीकारला तर संभाजी महाराज यांना जिवंत सोडण्यात येईल। जर संभाजी महाराज यांनी हे 2 मुद्दे त्या ठिकाणी मांडले असते तर कदाचित आपला राजा संभाजी महाराज त्या ठिकाणी जिवंत राहिला असता। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा की ज्यावेळेस शिवाजी महाराज यांनी स्वराज्याला सुरुवात केली आणि शिवाजी महाराज यांनी जेवढे किल्ले काबीज केले होते ते सर्व किल्ले संभाजी महाराज यांनी औरंगजेब यांना त्या ठिकाणी देण्यात यावे आणि संभाजी महाराज यांनी हे 3 मुद्दे त्या ठिकाणी मान्य केले नाही। याचबरोबर संभाजी महाराज यांनी औरंगजेबासोबत भरपूर अशी छुपी युद्ध झाले आणि औरंगजेबाला सळो किंवा पळो असं करून ठेवलं। संभाजी महाराज यांच्या समोर औरंगजेबाने बलाढ्य त्या ठिकाणी जे मोठे लढवीर होते संभाजी महाराज यांच्या समोर पाठवण्यात आले, परंतु संभाजी महाराज यांनी कुठल्याच प्रकारे युद्धामध्ये माघार घेतली नाही। औरंगजेबाचे जेही त्या ठिकाणी जे मोठे सम्राट त्या ठिकाणी आले होते, औरंगजेबाचे संपूर्ण त्या ठिकाणी जे जहागीरदार होते यांना संभाजी महाराज यांनी हरवलं। औरंगजेबासोबत संभाजी महाराज किंवा मुघलांसोबत जेवढी युद्ध संभाजी महाराज यांचे झाले तर संभाजी महाराज यांनी संपूर्ण युद्ध त्या ठिकाणी मिळवले। परंतु शिर्के बंधूंनी संभाजी महाराज यांना धोक्याने औरंगजेब यांच्या मुकर्रब खान जो सेनापती होता या सेनापतीला धोक्याने संभाजी महाराज यांना झोपेमध्ये पकडून दिलं। तर झोपेमध्ये पकडून दिल्यामुळं संभाजी महाराज यांना त्या ठिकाणी अशा प्रकारचे मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात आले आणि संभाजी महाराज यांनी जर ते मान्य केले असते तर संभाजी महाराज कदाचित जिवंत राहिले असते। असं मित्रांनो बऱ्याच इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपण पाहिलं असेल, परंतु अभिनयामध्ये कुठलाच असा हा मुद्दा त्या ठिकाणी मांडण्यात आला नाही। तर अशा प्रकारे संभाजी महाराज यांना 40 दिवस वेतना देऊन संभाजी महाराज
यांचे डोळे काढून संभाजी महाराज यांच्या अंगावरची संपूर्ण कातडी सुरून संभाजी महाराज यांचे हातपाय कापून संभाजी महाराज यांच्या संपूर्ण शरीराचे तुकडे तोडून आणि शेवटी 40व्या दिवशी संभाजी महाराज यांचं त्या ठिकाणी जे शिर आहे, जे मुंडकं आहे, हे मुंडकं कापून त्या नदीमध्ये मित्रांनो फेकून देण्यात आलं. असा कुठला राजा होता की राजाने जर त्या ठिकाणी औरंगजेबाला त्या ठिकाणी मान्य केलं असतं आणि औरंगजेबाच्या संपूर्ण अटी जर मान्य केल्या असत्या तर त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांना जीवनदान मिळालं असतं. परंतु असा हा कुठलाच राजा नाही की त्याने औरंगजेब याची कुठलीच अट मान्य केली नाही. त्या ठिकाणी संभाजी महाराज यांनी सांगितलं, मी एक वेळ मरण त्या ठिकाणी पत्करेल, परंतु तुझल्या कुठल्याच प्रकारच्या अटी मी मान्य करणार नाही. तर अशा प्रकारे संभाजी महाराज यांच्यासमोर या 3 अटी त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. जर संभाजी महाराज यांनी त्या अटी मान्य केल्या असत्या तर कदाचित संभाजी महाराज अजून त्या ठिकाणी जिवंत राहून काही वर्ष त्या ठिकाणी जगू शकले असते. परंतु हाच एक मराठा असा होता की मोडेल पण वाकणार नाही, ही मराठ्यांची जात आहे, ही मन मित्रांनो काही वागवी नाही. तर अशा प्रकारे संभाजी महाराज यांच्या अभिनयाला विकी कौशल यांनी काही भागात त्या ठिकाणी जिवंत ठेवून संपूर्ण भारतामध्ये हा चित्रपट मित्रांनो प्रदर्शित करण्यात आला आहे आणि हा प्रदर्शित मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रदर्शित झाला आणि चांगला प्रतिसाद त्या चित्रपटाला मित्रांनो मिळाला आहे.